आणि असं चोळताना म्हणजे असं ते मी बैल हा आणि डॉक्टर असे होते. मग डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर काही फरक पडत ना, मी एक बैल घेऊन घरी जातो. घरी जातो म्हटलं तर त्यांना अंगठा असा लावला आणि त्यांची बोट जी आहे ही पाठीमाग गेली असं धरून उठली. आणि तसं उठताना त्यांचं लक्ष माझ्याकडे होतं आणि माझं डॉक्टरांच्याकडे बैलाकडे. त्यावेळी बैलांना असा मेटा मोडला ही बसायला. डॉक्टरांना म्हटलं थांबा आत्ता हात लावला तिथं हात लावा. मग ते पुन्हा असं करायला लागले. म्हटलं तिथे नाही, तुम्ही उठताना कसं केलं? मग पाठीमागं बोटं लिहिली की बैल बसायचं. डॉक्टरांना म्हटलं फॉल्ट इथं पाठीमाग आहे. आणि तो तुम्हाला कळणार नव्हता? कुणालाच कळणार नव्हतं. म्हणजे मी 3 ठिकाणी त्याचे एक्सरे काढले. अगदी बेळगावचं डॉक्टर झाले, आरग वेडग झालं, चिकमोहचे आप्पा भोसले झाले, लोकलचे तर काही प्रश्नच नाही, शिरवळ झालं, पण फॉल्ट तिथला सापडला नाही. एकदा सापडला त्या दिगोळ डॉक्टर सापडला. मग तिथून मी बैल भरून आलो इकडं. इथं आल्यानंतर पहिलं एक्सरे काढलं ते आमचे वंजारे डॉक्टर किल्ले मच्छिंद्रगडचे, अतिशय हुशार. मग त्यांना फोन करून सांगितलं की डॉक्टर फॉल्ट सापडला, तुम्ही या. मग ते आल्यानंतर कुठं फॉल्ट आहे तर म्हटलं डाव्या पायाचे तिथं. ते पुन्हा पाय बघायला लागले. म्हणले कुठं पायाला हात लावलं तर पाय बैल बसतो वगैरे मला म्हणायला लागले. मी म्हटलं जरा शांत व्हा आणि पाठीमागं बोटं न्या. अशी बोटं पाठीमागं नेली की बैल बसायचं. मग तिने मशीन बोलवली, एक्सरे काढलं आणि त्या एक्सरेमध्ये एवढा असं कट झालेलं आहे. अरे बापरे, हे कट झालेलं. अरे बापरे. आणि पूर्वीचं माझ्या मते हे असावं जुनं. बापरे, पाक हाडापर्यंत गेलेलं. म्हणजे ही जी उभी लाईन आहे ही मध्येच कट झाली. अरे बापरे. आणि नंतरची हे असावी. मग पुन्हा तिने प्लास्टर, पुन्हा आम्ही बसलो आणि हे पुन्हा एक्सरे प्लास्टर करून सगळ्या गोष्टी पुन्हा जुळून प्लास्टर काढल्यानंतर जुळून आले.